नमस्कार. रेसिपी सफर चॅनलवर पुन्हा एकदा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. थंडीचे दिवस सुरू झालेले आहेत आणि तुरीच्या शेंगा बाजारात यायला सुरू झालेल्या आहेत. यात सोलाण्यांची आमटी खूप जणांना आवडते, पण ती मिळून येण्यासाठी काय करायचं ते आता आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सगळ्यात आधी सोलाणे स्वच्छ धुवून थोड्याशा तेलावर परतून घ्यायचे आहेत. गॅस मीडियम ठेवायचा आहे आणि डाग पडेपर्यंत सोलाणे चांगले परतून घ्यायचे आहेत. आता हे एका भांड्यात काढूया आपण. आता हे आपल्याला भरडसर वाटून घ्यायचे आहेत. खूप जास्त पेस्ट बनवायची नाही. तुम्ही खलबत्त्यात किंवा पाट्यावर सुद्धा वाटून घेऊ शकता. हे असं भरडसर वरवंट्यानं ठेचून घ्यायचंय, त्यामुळे आमटी मिळून येते. तुम्हाला जर आवडत असेल तर या स्टेजला तुम्ही तुरीच्या दाण्यांबरोबर एखादी हिरवी मिरची आणि लसूण वाटून घेतला तरी चालेल, पण या दोन्ही गोष्टी मी नंतर वापरणार आहे. आता एक वाटण बनवून घेऊया. ओलं खोबरं आहे थोडंसं, 1 चमचा जिरे आणि अर्धा टोमॅटो आहे. हे सगळं आपल्याला एकत्र वाटून घ्यायचं आहे. हे वाटण तयार आहे आणि त्याचबरोबर तुरीचे दाणे सुद्धा भरडसर वाटून तयार आहेत. आता फोडणी बनवून घेऊया. छोट्या कुकरमध्ये बनवायचे ही रस्सा भाजी, त्यामुळे ती मिळून येते आणि खूप छान, अगदी घट्ट आणि चविष्ट बनते. 2 चमचे तेलावर 1 चमचा हिंग टाकलेला आहे आणि त्यावर हे सगळं वाटण आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचंय. या वाटणामुळं रस्सा भाजी खूप छान दाटसर आणि चविष्ट बनते. कुकरमध्ये केल्यामुळं रस्सा भाजीला वेळ लागत नाही आणि ती मिळून सुद्धा येते. तेल सुटेपर्यंत वाटण परतून घ्यायचं आहे चांगलं. आता अर्धा चमचा हळद टाकलेली आहे आणि अर्धा चमचा गोडा मसाला. मसाला चांगला परतून घ्या. मसाला परतल्यानंतर आता चवीप्रमाणे आपल्याला कांदा लसूण मसाला टाकायचा आहे. इथे 1.5 चमचा कांदा लसूण मसाला टाकलाय मी आणि ही रेडीमेड आलं लसूण पेस्ट आहे. हे सगळं वाटण आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. आता ही सोलाण्यांची भरड टाकूया. चवीप्रमाणे मीठ टाकायचे आणि आता गरम पाणी सुद्धा आपल्याला टाकायचे, त्यामुळं व्यवस्थित शिजते आणि कट सुद्धा चांगला येतो. 2 शिट्ट्या घ्यायच्या आहेत. छोटा कुकर आहे हा. कुकरमध्ये केल्यामुळं रस्सा भाजी खूपच छान आणि चविष्ट बनते, मिळून येते. त्याशिवाय बघा तयार आहे. आता सर्व करूया. रेसिपी सफर चॅनेल नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. अशाच नवनवीन रेसिपींसाठी आमच्या चॅनेलला नक्की विजिट करा. खूप सुंदर झालेली आहे रस्सा भाजी. बघा, खूप दाट आणि घट्टसर दिसतेय. पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसह नवीन भागात. तोपर्यंत निरोप घेऊया. धन्यवाद.